आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो की सत्ताधाऱ्यांना मिरची लागते, निवडणुका जवळ आल्या की सत्ताधाऱ्यांना भीती वाटते। TV9 मराठीच्या रोखठोक मुलाखतींना उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा, तर भाजपनं मतदारांचा हक्क हिरावून घेतल्याचाही आरोप। मुंबईवरती कब्जा करण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून यांनी शिवसेना तोडली, मराठी मतं फोडण्यासाठी शहासेनेचा जन्म, धनुष्यबाण चोरणं ही शहांची कपट नीती, उद्धव ठाकरेंची मोदी आणि शहांवर टीका। उद्धव ठाकरेंनी सभेत विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं, 3000 रुपये देण्यास तयार, आधी 1000 देतो बोललो होतो तेव्हा रिस्पॉन्स आला नव्हता म्हणून आता 3000 रुपये देणार, देवेंद्र फडणवीसांचा टोला। मोदींपासून फडणवीसांपर्यंत एक असं भाषण दाखवावं जे हिंदू मुस्लिम वादाशिवाय झालेलं आहे, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान। तर मंगळसूत्र चोरीपासून ते बटेंगे तो कटेंगे, मात्र आता त्यांची अवस्था फटेंगे सारखी झाली आहे, उद्धव ठाकरेंची टीका। मुंबई महानगरपालिकेच्या 92,000च्या ठेवी 72,000वर, मग उर्वरित 22,000 कोटी कुणाच्या घशात घातले, फडणवीसांच्या सभेतनं मोठा खुलासा, उद्धव ठाकरेंचा दावा। बाळासाहेबांचा जन्म पुण्यातला, पण बाळासाहेबांनी मुंबई अदानीच्या घशात नाही घातली, उद्धव ठाकरेंचा निशाणा। तर शिवसेनेनं त्यांची ओळख करून दिल्यानंच हे मंत्रालयात दिसतायत, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार। शिवरायांनी सुरत स्वराज्यासाठी लुटली, मात्र सत्ताधारी इंग्रजांपेक्षा भयानक पद्धतीने मुंबईला लुटतायत, ठाकरेंचा महायुतीवर आरोप। शब्द ठाकरेंचाच आहे, मोदी गॅरंटी चालत नाही, भाजपमध्ये फक्त विनाशाची गती दिसते, भ्रष्टाचारी प्रथम अशी आता भाजपची ओळख, उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका। मीरा भाईंदरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न, रश्मी शुक्लांनी निवृत्तीच्या 5 दिवसांच्या आधी सरकारकडे अहवाल सोपवला, माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस। फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला होता, ठाकरेंनी फडणवीसांबाबत कपटी कारस्थान केलं होतं, केशव उपाध्यांचाही आरोप। महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक रोज बडबड करतो, सकाळच्या भोंग्याला सिरियस घ्यायची गरज नाही, नाव न घेता अमित साटम यांची संजय राऊतांवर टीका, तर रश्मी शुक्ला वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्ता संजय राऊत यांनी केली होती टीका। आरोपी तुषार आपटे कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक, आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी, तर आपटेंनी पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत केल्यानं संधी दिल्याचा भाजपचा दावा। बदलापूर लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं बक्षीस दिलंय का, संजय राऊतांचा सवाल, तर भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकतोय, राऊतांची टीका। आरोपी तुषार आपटे कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजप स्वीकृत नगरसेवक, तुषार आपटेंना स्वीकृत नगरसेवक करणं अत्यंत किळसवाणं, याला कोणीही मान्यता देणार नाही, हे गांभीर्यानं घ्यायला हवं, संजय शिरसाट यांची यावर प्रतिक्रिया। बदलापुरात झळकले तुषार आपटेंना शुभेच्छा देणारे बॅनर्स, तर तुषार आपटे बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक झाल्यानं त्यांच्या शुभेच्छांचे हे बॅनर्स लागलेत। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये तुषार आपटे 6 आरोपी। भाजपला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटावी, बदलापूरमधील तुषार आपटे प्रकरणामध्ये रोहित पवारांचं ट्विट, तर बलात्कारी नेत्याला वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याचाही आरोप। उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आईच्या दुधाशी बेईमानी, अकोल्यामध्ये नितीन देशमुखांची शिंदेच्या शिवसेनेवर टीका, हिंदुत्वासाठी बाहेर पडलो म्हणणारे एमआयएम सोबत बसले, हेच तुमचं हिंदुत्व का, नितीन देशमुखांचा सवाल। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित, तर पुण्यामध्ये सर्वांसाठी मेट्रो पीएमपीएमएल बस प्रवास मोफत मिळणार, जाहीरनाम्यातनं राष्ट्रवादीचं आश्वासन, तर अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचं प्रकाशन। आम्ही काही लपून छापून करत नाही, आम्हाला रोज पुणेकरांना सामोरं जायचंय, बाहेरचे लोक येऊन घोषणा करतात आणि पुढच्या कार्यक्रमाला जातात, जाहीरनाम्याच्या प्रकाशनावेळी अजित पवारांचं भाष्य। ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर उद्या तोफ धडाडणार, तर महापालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईतली ही पहिलीच सभा, छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेची जय्यत तयारी। ठाण्यातील 1000 एकर वनजमीन विकासकांना देणार, वन विभागाची राखीव जमीन खासगी व्यक्तींना देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब, महसूल मंत्री बावनकुळेंच्या निर्णयावर वनमंत्री गणेश नाईकांनी आक्षेप घेतल्याची सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्येप्रकरणी गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती, तर उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ML दहलानिया यांनी दिलेल्या चौकशी अहवालावर कृती अहवाल तयार करण्यात येणार। चंद्रपुरात भाजपच्या सभांमध्ये गोंधळ घालणाऱ्या बंडखोरांना पोलिसांची तंबी, पोलीस अधीक्षकांनी बंडखोरांना बोलावून तंबी दिल्याची माहिती, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या सभेत भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी घातला होता गोंधळ। तर नवी मुंबईमधील पोलीस अनिल सुखदेव मांडोळे यांचा डान्स बारमधला व्हिडिओ समोर,
कोपरखरणेमधील एका डान्स बारमध्ये पैसे उडवत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल, तर मांडोळेंचं तत्काळ निलंबन झालंय. सांगलीमध्ये पूर्ववैमनस्यातनं एका तरुणाची शामराव नगरमध्ये निर्घृण हत्या, धारदार शस्त्रानं वार करत हत्या केल्याची माहिती. या प्रकरणी 2 संशयितांवर गुन्हा दाखल. परभणी तालुक्यातील मागपाटीवर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात. अपघातामध्ये दुचाकीवरील 3घांचा मृत्यू तर 2 जण जखमी. मुडाबोर्डी या गावातल्या तबलावादक ज्ञानेश्वर कदम आणि भजनी कदम यांचा मृत्यू. गोरेगाव पश्चिमेतील भगतसिंग नगरमध्ये फ्रीजच्या स्फोटात 3 जणांचा मृत्यू. घटनेच्या वेळी झोपलेल्या एकाचा घरातील 3 जणांचा आगीमुळे मृत्यू झाल्याची माहिती. राजूर मार्ग पूर्वेतील नेहरू नगरमध्ये एसआरएच्या इमारतीमधील 21व्या मजल्यावर आग, तर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी. इमारतीतील रहिवाशांनी रिकामी केली घरं. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये कॉटन जिनिंगला भीषण आग. अंबे वडगाव या शिवारातील पीसीके जिनिंग जळून खाक. लाखोंचं यामध्ये नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. पिंपरी चिंचवडमध्ये 15 लाखांची रोकड घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक. तरुणाकडे भारतीय चलनासह विदेशी चलनाचाही समावेश. पिंपळे सौदागर या भागातल्या कुंजीर चौकातली घटना. धुळ्यातील शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून 2 वेगवेगळ्या दुचाकींच्या गुन्ह्यांचा शोध, तर कारवाईमध्ये 2 चोरीच्या दुचाकी हस्तगत. एका संशयिताला या प्रकरणी अटक. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियानाच्या सदस्यपदी आमदार राजेश बकाने यांची नियुक्ती. आमदार राजेश बकाने हे वर्ध्याच्या देवळीचे आमदार. ग्रामीण भागातील लोकांना या योजनेचा फायदा होणार. आमदार राजेश बकाने यांची प्रतिक्रिया. वाशिममध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची कामं सुरू. काम अंतिम टप्प्यात, मात्र प्रत्यक्ष नळाला पाणी येण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार. त्यामुळे सुरू असलेल्या कामांना अधिक गती देण्याची मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये संभाव्य पाणी टंचाई आढावा बैठक. आमदार समीर कुणावार यांच्याकडून पर्यायी पाणी पुरवठा व्यवस्था आणि दुरुस्तीची कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना. जळगावात भर दिवसा चोरी. डोळ्यांवर स्प्रे मारून बांधकाम व्यावसायिकाच्या गळ्यातील 7 तोळ्याची सोन्याची चेन लांबवली. 2 अज्ञातांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल. जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 2 जणांना शनीपेठ पोलिसांकडून अटक. मांजाचे 20,000 रुपये किमतीचे 25 रिळे जप्त. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस ॲक्शन मोडवर. कल्याण रेल्वे स्थानक परिसरामध्ये रिक्षा थांबवण्यावरून हाणामारी. रिक्षा चालकांची भर रस्त्यात मारहाण. फिल्मी स्टाईल हाणामारीचा हा व्हिडिओ व्हायरल. दरम्यान दोन्ही रिक्षा चालकांविरोधात गुन्हा दाखल. जालन्यामध्ये 98 लाखांची रोकड जप्त. छत्रपती संभाजीनगर रोडवरील टोल नाक्यावर एसएसटी पथकाची ही कारवाई. महानगरपालिकेच्या आचारसंहिता काळामध्ये रोकड सापडल्यानं आयकर विभागाकडून तपास सुरू. सांगोल्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार. मुख्याध्यापकाकडून स्वतःच्या जागेवर खासगी महिलेकडून अध्यापन. महिलेला मुख्याध्यापक स्वतःच्या पगारातनं वेतन देत असल्याची ही माहिती. पालकांमध्ये याविरोधात संताप.